नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत. आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठीच. का ते तुम्हाला लगेचच कळेल. इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय. तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट, जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल. तयार आहात ना? मग चला सुरुवात करूया. पाहूयात आजचा दिनविशेष. आज जागतिक कर्करोग दिन. हा दिवस कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, त्याच्या प्रतिबंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी 1948 रोजी श्रीलंकेला ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिश वसाहती काळात हा देश सिलोन म्हणून ओळखला जात होता. आता पाहूयात इतिहासातील आजच्या दिवशी काय घडलं. 4 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलनातील सहभागींची पोलिसांशी चकमक झाली. परिणामी गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे सुमारे 22 पोलिसांचा आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला, ज्याच्या मृत्यूमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. त्यात तानाजी मालुसरे यांचा 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी सिंहगडावर मृत्यू झाला. आता पाहूया जन्मदिवस आणि पुण्यतिथी दिवस. उर्मिला मातोंडकर यांचा आज वाढदिवस. उर्मिला मातोंडकर 1990च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदी चित्रपटांशिवाय उर्मिलाने तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. चिंतामणी गणेश कर्वे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1894 रोजी वडोदरा या ठिकाणी झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिटणीस पदावरही ते होते. भारत ऐतिहासिक संशोधन मंडळाचे कर्वे हे 10 वर्ष चिटणीस होते. भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस हे भौतिकशास्त्रात तज्ज्ञ असलेले भारतीय गणित तज्ज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांना भारत सरकारकडून 1954 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात आला होता. भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे दिनांक 4 फेब्रुवारी 1974 रोजी हृदयरोगामुळे निधन झालं. पंकज रॉय हे भारतातील क्रिकेटच्या आखाड्यातील एक लोकप्रिय नाव होते. न्यूझीलंड संघाविरुद्ध 413 धावांची सलामी भागीदारी करण्याचा विश्वविक्रम रचण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट ओळख मिळाली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंकज रॉय यांचे 4 फेब्रुवारी 2001 रोजी कोलकाता येथे निधन झालं.